नमस्कार, मी गणेश आचमल. स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, काही सोहळे असे असतात ना की जे कौटुंबिक सोहळे असतात आणि ते पुन्हा पुन्हा अनुभवायचे वाटत असतात. आणि 2 दशकांपेक्षा जास्त अशी परंपरा ज्या सोहळ्याला आहे, 25 वर्षांपेक्षा जास्त काळ जो आहे, ते निमित्त म्हणजे चंद्रशेखर सानवे प्रतिष्ठान प्रस्तुत सांस्कृतिक कला दर्पण. त्या रजनीबद्दल आपल्याला उत्सुकता आहेच की गौरव पुरस्कार कधी होणार आहे. पण चंद्रशेखर सानवे प्रतिष्ठान प्रस्तुत नाट्य महोत्सव सुरू झालेला आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण इथे आलेलो आहोत यशवंत नाट्य मंदिरमध्ये. तुम्हाला शुभेच्छा देतो पहिल्यांदा. धन्यवाद. आणि मला जाणून घ्यायचंय की अनेक वर्ष तुमची परंपरा सुरू आहे आणि मोठी मोठी चांगली चांगली नाटकं लोकांना स्वस्त दरामध्ये मिळावीत यासाठी तुम्ही प्रयत्नशील असता. एवढी मोठी उभारी तुम्ही घेतलेली आहे, एवढी मोठी भरारी आहे तुमची, तर त्याबद्दल सांगा ना, आमच्याशी शेअर करा. गेली 28 वर्ष आपण रसिकांसाठी दर्जेदार नाटकं आणत असतो. आता ही दर्जेदार नाटकं म्हणजे दरवर्षीची काही नाटकं आपल्याकडे भाग घेतात आणि त्या नाटकांमधून आपण सर्वोत्कृष्ट 5 किंवा 6 नाटकांचा महोत्सव करत असतो. त्याचबरोबर प्रायोगिक नाटकांचा महोत्सव करत असतो. तसंच आपण चित्रपटांचा महोत्सव करतो. तर आता परवा म्हणजे 9 तारखेला प्रायोगिक नाट्य महोत्सव सुरू झाला. प्रायोगिक मराठीत नाट्य महोत्सवाचं उद्घाटन देवेंद्र पेम यांच्या हस्ते झालं आणि मराठी व्यावसायिक नाट्य महोत्सवाचं उद्घाटन काल मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते झालेलं आहे. आणि आता पुढच्या 2 आणि 3 एप्रिलला चित्रपट महोत्सव होणार आहे. आणि सांस्कृतिक कला दर्पणचा उद्देश एकच असतो की ब्रीदवाक्य आहे की तुमच्या कलागुणांना वाव इथेच आहे. म्हणून प्रत्येक कलाकारांसाठी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देणं हा प्रमुख हेतू असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांना दर्जेदार आपली मराठी किती दर्जेदार आहे, त्याचबरोबर 7 समुद्र पार गेलेली आहे आणि ही कलाकृती लोकांपर्यंत पोहोचावी. काही जणांना तिकीट काढून नाटक बघायला परवडत नाही. मग अशांसाठी आम्ही काय करतो, केवळ 100 रुपयामध्ये आम्ही नाटक बघायला देतो आणि 100 रुपयामध्ये चित्रपट बघायला देतो. आता बघायला गेलं तर आपण बघताय की आज मंगळवार आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा प्रचंड प्रतिसाद आहे. फिल्टर कॉफीला उत्तम प्रतिसाद आहे. काल ह्याला सुद्धा तशाच पद्धतीचा होता, सविता दामोदर परांजपेला, आणि अनेक नाटकांना तसं आहे. म्हणजे आम्ही हे दाखवून देतो, निर्मात्यांनाही सांगू इच्छितो की आपण सोमवार ते शुक्रवार मध्ये जर 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये तिकीट दर लावला आणि शुक्रवारच्या नंतर म्हणजे शनिवार रविवार जर तिकीट 500 रुपये लावलं तर लोक येतील. ज्यांना कमी दरामध्ये बघायचं तर ते इतर वेळी म्हणजे तुमचं नाटक चालत राहील, हे यातून मला सांगायचं. आणि महत्वाचं म्हणजे सांस्कृतिक कला दर्पणमुळे ही जी काही चळवळ आहे, म्हणजे प्रेक्षक आणि कलावंत यांच्यामधली ही चळवळ, आम्ही दुवा आहोत याच्याकडे, ही चालू राहिलेली आहे. लोकांना घरापासून प्रेक्षकांना थिएटर पर्यंत आणण्याचं काम आम्ही करत असतो. बरोबर. आम्ही इथे आणून सोडतो. पुढे कलाकारांनी ते पुढे न्यायचं असतं, त्यांच्यासमोर कला सादर करायची. खरंय. आणि मुख्य म्हणजे अजून एक वैशिष्ट्य तुमचं आहे की प्रेक्षकांना सुद्धा तुम्ही मतदान पद्धतीने एक परीक्षक बनवलेलं आहे. तर ते मला जाणून घ्यायचं की ते नेमकं काय आहे. गेल्या 28 वर्षाचा हा परंपरा आहे की परीक्षक आमचे जे असतात ते परीक्षक निवडतातच, सर्वोत्कृष्ट कलाकृती निवडतात, नामांकन देतात आणि त्यातून असतात. पण त्यातल्या त्यात प्रेक्षकांना सुद्धा आम्ही अधिकार देतो. म्हणजे परीक्षकांनी निवडलेले आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांनी निवड असं एकत्र करतात. हो. बहुतांश वेळा 99% असं घडतं की प्रेक्षकांनी परीक्षकांचा निर्णय सारखाच असतो. पण एखाद्या वेळेस क्वचित असं एखाद्या वेळेस घडतं की एखादा 1% कदाचित परीक्षकांपेक्षा प्रेक्षकांचा वेगळा कल, त्यांची आवड वेगळी असते. मग अशा वेळेस काय होतं की आपण त्यांना त्या पद्धतीचं प्रेक्षकांचा विचार करून आम्ही प्रेक्षकांचं मत विचारात घेऊन तसा पुरस्कार सुद्धा जाहीर करतो. अरे वा. त्यामुळे प्रेक्षकांना फार महत्व आहे, अनन्यसाधारण महत्व आहे. कारण शेवटी काय आहे की रसिक प्रेक्षकच ठरवत असतात प्रत्येक गोष्ट. तर पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या सगळ्या महोत्सवाचे आम्ही साक्षीदार होतो, याचा आम्हालाही आनंद आहे. तर स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे या न्यूज अपडेट्स मध्ये तुम्हाला कळतच राहील की कोणकोणती नाटकं फायनलला पोचलेली आहेत. आपण गेल्या शुक्रवारी सांगितलं होतं पुढे काय घडणार आहे, पुरस्कार सोहळा कधी येणार आहे, हे सगळं तुम्हाला कळेल स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब केल्यावर. धन्यवाद. पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक करा आणि कमेंट करा.